जिथे चुकीचं काम तिथे बुलडोझर चालवणार। नागपूर हिंसाचार प्रकरणी बोलत असताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। नागपूरमध्ये घेतली आढावा बैठक, दंगेखोरांना सरळ करण्याचा इशारा। नागपुरात 5 पावली शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधली संचारबंदी हटवली। गणेशपेठ, तहसील कोतवालीमध्ये अंशतः संचारबंदी कायम। न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या रोकड जळीत कांडाचा अहवाल दिल्लीच्या मुख्य न्यायमूर्तींकडून सुप्रीम कोर्टाला सादर। रिपोर्टमध्ये जळालेल्या नोटांचे फोटो। सुप्रीम कोर्टाची 3 सदस्यीय चौकशी समिती। दिशा प्रकरणी उद्धव ठाकरेंनी 2दा फोन केले। आदित्य ठाकरेंचं नाव न घेण्याची विनंती केली। नारायण राणे यांचा दावा, तर कचऱ्यावरती लक्ष देत नाही आदित्य ठाकरेंचा पलटवार। सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चिट। सुशांत सिंगने आत्महत्याच केल्याचं स्पष्ट। सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट। 1 एप्रिलपासून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द। केंद्र सरकारच्या निर्णयाने राज्यामधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी। महानगरपालिकेची पक्ष बांधणी ते महाराष्ट्रातील राजकारणावरती राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता। आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये बंगळुरूचा गतविजेत्या कोलकात्यावरती 7 विकेट्सने विजय। कोहलीचं शानदार अर्धशतक। आज हैदराबाद, राजस्थान आणि चेन्नई मुंबई यांच्यामध्ये सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।